हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मी सुप्रिया दिलीप चव्हाण, सध्या परिवीक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. फ्रेंड्स, दरवर्षी साधारणतः 3.5 ते 4 लाख लोक हे MPSCच्या परीक्षेसाठी फॉर्म भरत असतात. मग त्यामध्ये राज्यसेवा असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल, इतके लोक अभ्यास करतात. त्यापैकी खूप कमी लोक हे प्रिलिम्स पास होत असतात आणि त्यातही खूप कमी लोकांचं सिलेक्शन होत असतं. आणि सध्या 2024 हे वर्ष जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की राज्यसेवेच्या बाबतीत तर जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करणाऱ्यांसाठी हे अंतिम वर्ष आहे. या पॅटर्नचं 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होणार आहे. त्यामुळे यांना हा अटेम्प्ट हा डू ऑर डाय असा करायचा आहे. आणि संयुक्त पूर्वपरीक्षेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर गट ब आणि गट क या पूर्वपरीक्षा या एकत्रित केल्या असल्यामुळे गट ब मध्ये कमी स्कोर आल्यावर जो एक स्कोप राहत होता गट क ची प्रिलिम्स देण्यासाठी, तो स्कोप आता अलीकडे कुठेतरी नाहीसा झालेला आहे. त्यामुळे बरेच लोक हे संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये, म्हणजे मी 23च्या अनुभवावरून सांगते की संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये स्कोर कमी आल्यावर खूप डिसअपॉइंट होतात. पुढची एक्झाम खूप दूर असते किंवा काय करायचं, मग या जो गॅप पिरियड असतो, व्हॅक्यूम तयार झालेला असतो, त्यामध्ये काय करायचं हे अनेकांना कळत नाही. टेन्शन येतं. अभ्यास करायचं तर त्यासाठी मोटिवेशन नसतं, कारण एक्झाम नसतात. एक्झाम हे आपल्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं. तर मला असं वाटतं की त्या लोकांनी 2024कडे एक आशेचा किरण म्हणून बघायला काही हरकत नाही. कारण 2024 हे इलेक्शन इयर आहे. खूप मोठ्या जागा येतील किंवा खूप जास्त काही होईल, आश्चर्यचकित करण्यासारखं असेल असं मी म्हणत नाही. परंतु आत्तापर्यंतच्या 2014 आणि 19च्या रेकॉर्डवरून मी हे सांगू शकते की 2024मध्ये डिसेंट जागा येतील. एक चांगला आकडा असेल एवढं मी सांगू शकते. PSIच्या तर आहेत हे तर समजलेलंच आहे. राज्यसेवेचं अद्याप तरी मागणीपत्र गेलेलं नाही आहे, त्यामुळे त्या किती असतील हे सांगता येत नाही. पण त्यात चांगलाच आकडा असेल हे आपण अंदाज बांधू शकतो किंवा अपेक्षा अशी ठेवू शकतो. तर बघा, ज्यांना राज्यसेवेला डू ऑर डाय करायचं आहे आणि ज्यांना संयुक्त पूर्वपरीक्षेला सुद्धा डू ऑर डाय करायचं आहे यावेळी, त्यांना आपण कसं करता येईल हे आपण बघूया. आता इथे आपण वेगवेगळ्या आधी केसेसचा अभ्यास करूया. खूप वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या लोक आहेत. काही लोक अशी आहेत जी या दोन्ही एक्झामचा पहिला अटेम्प्ट देत आहेत किंवा ॲटमोस्ट दुसरा अटेम्प्ट देत आहेत, म्हणजे त्यांच्या प्रिपरेशनला 1 ते 2 वर्ष फक्त झालेली आहेत. काही लोक अशी आहेत ज्यांनी आतापर्यंत मेन्स दिलेले आहेत, परंतु ते मेन्स फेल झालेले आहेत आणि आता परत प्रिलिम्सला आहेत. त्यापैकी अनेक जण असेही आहेत जे राज्यसेवेच्या मेन्सला आहेत आणि संयुक्त गट ब आणि गट क 2023च्या मेन्सला आहेत. तर राज्यसेवेची मेन्स सध्या कधी होईल हे सांगू शकत नाही. आणि गट ब आणि गट क ची मेन्स, त्यापैकी गट ब ची मेन्स तर 5 नोव्हेंबरला आहे आणि गट क ची मेन्स ही डिसेंबर एंडिंगला आहे. तर बऱ्याच लोकांना सध्या हा प्रश्न पडला आहे की गट क ची मेन्स तर डिसेंबर एंडिंगला आहे आणि त्यातही जवळपास 1 लाखाच्या आसपास लोक ती एक्झाम देणार आहेत. तर या परिस्थितीमध्ये 2024च्या प्रिलिम्सचा अभ्यास कसा करायचा किंवा त्यांना कसा वेळ द्यायचा, कारण 24च्या प्रिलिम्स तर झाल्या तर लवकरच होणार आहेत. राज्यसेवा तर फेब्रुवारीमध्येच होण्याची शक्यता आहे. 2014 आणि 2019मध्ये फेब्रुवारीमध्येच झाली होती. इलेक्शन इयर आहे, परत कोड ऑफ कंडक्ट लागू होतो, त्यामुळे एप्रिलमध्ये एक्झाम घेता येत नाही, तेव्हा इलेक्शन्स असतात. त्यामुळे राज्यसेवा ही फेब्रुवारीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तर मग आम्ही अभ्यास कसा करू? डिसेंबर एंडिंगला जर कंबाईनची मेन्स झाली गट क ची, तर फक्त 1 महिना मिळतो रिव्हिजनला. तर मग अशा परिस्थितीत कसं मॅनेज करायचं आणि त्यातही संयुक्त पूर्वपरीक्षेचाही अभ्यास कसा करायचा? तर तुम्ही फक्त परीक्षांची संख्या मोजू नका. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की मला राज्यसेवा मेन्सही करायची आहे 23ची किंवा 23ची गट ब आणि गट क ची मेन्सही करायची आहे, परत राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 या एक्झामही करायच्या आहेत. इतक्या एक्झामचा एका वेळी कसं काय अभ्यास मॅनेज करायचा? तर ही गोष्ट डोक्यात आणू नका. तुम्ही फोकस कशाला करायचा आहे? सिलेबसला फोकस करायचा आहे. या सगळ्यांच्या सिलेबसला जर तुम्ही फोकस केला तर तुमच्या हे लक्षात येईल की तुम्ही यामध्ये बऱ्याच गोष्टी या कॉमन शोधू शकता किंवा कॉमन यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या परीक्षांचा एकत्रितपणे अभ्यास करायला त्रास होणार नाही. आणि आता कसं हे मी तुम्हाला पटवून देते, तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगते जेणेकरून तुम्हाला तुमचा अभ्यास करताना, त्या अभ्यासाचा अप्रोच ठरवताना थोडीफार हेल्प होईल, तुमचं टेन्शन कमी होईल. आय होप हे सगळं साध्य होईल. तर आपण सुरू करूया. कसं सगळं करता येईल हे बघूया. तर आता खूप लोकांचे अनेक वेगवेगळे प्रश्न असतात बघा. पहिला सध्याचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे, परीक्षा कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी आयोगाला सुद्धा माहिती नाही आहे. कारण एक्झॅक्ट डेट ही अजून त्यांचीच ठरलेली नाही आहे. तर आपण काय अंदाज बांधू शकतो? आपण हे फक्त म्हणू शकतो आधीच्या रेकॉर्डवरून की राज्यसेवा ही फेब्रुवारीमध्ये होईल, परंतु संयुक्त पूर्वपरीक्षा ही लगेच होईल की ऑक्टोबरमध्ये होईल हे आपण आत्ताच नाही सांगू शकत. तर सध्या तुमच्यासमोर प्रश्न काय असायला पाहिजे की आपण आता या सिलेबसचं सिंथेसिस कसं करणार आहोत, कॉमन कसं शोधणार आहोत आणि त्याला वेळ कसा देणार आहोत, मॅनेजमेंटचं कसं करणार आहोत, हे तुमच्यापुढे प्रश्न पाहिजेत. हा प्रश्न तुमच्यापुढे अजिबात असता कामा नये. परीक्षा कधी होणार हा प्रश्न फक्त चहावर किंवा चहाच्या कट्ट्यावर बसून अभ्यास करणाऱ्यांना पडतो जनरली. जे लायब्ररीत सिन्सिअरली बसून अभ्यास करतात त्यांना हा प्रश्न पडणं अपेक्षित नाही आहे अजिबात. जर तुम्हाला हा प्रश्न पडत असेल तर तुम्ही ठरवा आपण अभ्यास कसा करतोय ते. आता आणखी काही असे मुद्दे होते किंवा असे लोक होते की त्यांचे कन्सर्न्स होते. 2023मध्ये कमी स्कोर आहे, सध्या खूप डिसअपॉइंटेड वाटतंय, कॉन्फिडन्स लो आहे. तर अशा केसमध्ये 24ला कसं फोकस करायचं बघा. तर मग त्या बाबतीत काय सांगता येईल बघा.
तुम्ही 23कडे लक्ष देऊ नका. 23 ही लॉस्ट अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांची प्रिलिम्स निघाली नाही आहे 23मध्ये कोणतीच, त्यांच्याबद्दल सांगते. ते आताही जे 2-3 वर्षापासून अभ्यास करतायत त्यातले मॅक्सिमम लोक हे गट क मेन्सला असणारच आहेत. पण जे नाही आहेत त्यांच्या बाबतीत सांगते की ही लॉस्ट अपॉर्च्युनिटी आहे. तो तुमचा पास्ट आहे. त्याच्याकडे आता तुम्ही फोकस करू नका. तुम्ही 2024ला एक न्यू होप, रे ऑफ होप म्हणून बघू शकता. इथे तुम्ही फोकस करू शकता. तुम्ही जो आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, मग तुम्ही मेन्स दिले असतील किंवा 23ची प्रिलिम्स दिली असेल, तर तो तुमचा वाया जाणार नाही आहे. बघा, आपल्याला आता प्रिलिम्सचाच अभ्यास करायचा आहे. तुम्ही फक्त जे आधी केलं आहे ते तुम्हाला आता व्यवस्थित करायचं आहे. आणि 2023मध्ये आपला स्कोर कमी का आला, त्याचं ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जेव्हा 2024च्या प्रिलिम्सचा अभ्यास करायला बसाल, तेव्हा कोणतंही पुस्तक घ्यायचं नाही किंवा कोणतंही PYQचं बुक घ्यायचं नाही. तुम्ही सगळ्यात आधी तुमचा 2023चा प्रिलिम्सचा क्वेश्चन पेपर घ्यायचा. तो राज्यसेवा असेल किंवा संयुक्त पूर्व परीक्षेचा असेल, तो क्वेश्चन पेपर घ्यायचा. त्याची तुमची आन्सर शीट घ्यायची. तुमचे कोणते प्रश्न बरोबर आले तेही पाहायचे, ते का बरोबर आले तेही पाहायचे, कोणते प्रश्न चुकले तेही पाहायचे आणि का चुकले तेही पाहायचे. यातला दुसरा एक्सरसाइज जो आहे चुकीच्या प्रश्नांसाठीचा, तो खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पहिला जो एक्सरसाइज आहे, तुमचे जे उत्तरं आहेत ते बरोबर का आली तेही खूप महत्त्वाचं आहे. कारण आपले कुठल्या प्रश्नांची उत्तरं कुठल्या परिस्थितीत बरोबर येतात हे जर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्हाला चुका दुरुस्त करणं हे सोपं जातं. त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी 2023च्या प्रिलिम्सचे ॲनालिसिस करणार आहात. ते काय म्हणतं, तुम्हाला ते काय सांगतं ते बघणार आहात. चुका कुठे झाल्या, काय झाल्या ते बघणार आहात. खूप कमी लोकांच्या चुका या रेफरन्स बुकच्या बाबतीत होतात. रेफरन्स बुक हे सगळ्यांचे सारखेच असतात. त्यामुळे रेफरन्स बुक तुम्हाला चेंज नाही करावे लागणार. तुम्हाला अप्रोच चेंज करावा लागणार आहे. तुम्ही नोट्स काढत नसाल तर त्या काढू शकता. तुमचं रिव्हिजन कमी होत असेल तर ते करू शकता. प्रॅक्टिस कमी पडत असेल ते करू शकता. PYQ ॲनालिसिस कमी पडत असेल ते करू शकता. आणि तुमची चूक नक्की कुठे होते किंवा तुम्ही कुठे कमी पडताय नक्की, हे तुम्हाला 2023च्या प्रिलिम्सच्या पेपरचं ॲनालिसिस केल्यावरच समजणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी 2023च्या प्रिलिम्सचं ॲनालिसिस तुम्ही करणार आहात. 2024साठी दृष्टिकोन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, जेव्हा तुम्ही 2023च्या प्रिलिम्सचं ॲनालिसिस करता, तुमच्या पेपरचं ॲनालिसिस करता, तेव्हा तुमच्यापुढे आता हा प्रश्न पडणार आहे, 2024साठीचा दृष्टिकोन. आता हा दृष्टिकोन मी 3 टप्प्यांमध्ये सांगणार आहे. पहिली गोष्ट, ज्यांचा पहिला अटेम्प्ट असणार आहे किंवा जे नवीन कॅन्डिडेट आहेत, पहिला किंवा ॲटमोस्ट दुसरा अटेम्प्ट असणार आहे, त्यांनी काय करायला पाहिजे. तर तुम्ही सध्या तुमचं मेन्स झालेलं असणं तर अपेक्षित नाही आहे. प्रिलिम्समध्ये तुमचं जितकं सध्या झालं आहे ते व्यवस्थित आणखी एकदा रिवाईज करा. क्वेश्चन्स सॉल्व करण्यावर जास्त भर द्या. PYQवर जास्त भर द्या. तुम्ही PYQचं फोकस तुमचा जास्त असू दे, कारण तुम्ही नवीन कॅन्डिडेट्स आहात. तितकं ॲनालिसिस अजून झालेलं नसणार आहे. त्यामुळे ॲनालिसिसवर फोकस करा. मी असे अनेक कॅन्डिडेट पाहिलेत की ते फक्त PYQ ॲनालिसिसमुळे पहिल्या ते दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अगदी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचून त्यांना पोस्ट देखील मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही पहिला किंवा दुसरा अटेम्प्ट देता हे मॅटर करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे PYQ ॲनालिसिस. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं PYQ ॲनालिसिस कमी आहे किंवा ते करायला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, तर ती नक्की करा. एखादा रेफरन्स कमी वापरा, परंतु PYQ ॲनालिसिसवर फोकस करा. तर पहिला ते दुसरा अटेम्प्ट असणाऱ्यांसाठी माझं हे सांगणं आहे, PYQ ॲनालिसिस आणि त्याला जोडून किंवा त्याला लागून त्यानुसार अभ्यास करणे आणि मग वेळ मिळाल्यावर सराव करणे. दुसरी गोष्ट आहे, ज्यांनी आत्तापर्यंत मेन्सचे अटेम्प्ट दिलेले आहेत आणि ते आत्ता परत प्रिलिम्सला आहेत, त्यांची मेन्स निघत नाही, मेन्स काही मार्कांनी जाते. तर फ्रेंड्स बघा, ज्या अर्थी तुम्ही मेन्स दिली आहे त्या अर्थी तुमचा अभ्यास जो आहे तो खूप झालेला आहे. त्याला तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला काय करता येईल, तर तुम्ही नोट्स काढण्यावर फोकस करा. नोट्स या तुमच्या परफेक्ट असल्या पाहिजेत. नोट्स जेव्हा व्यवस्थित असतात तेव्हा तुमच्या रिव्हिजन्स या मल्टिपल होऊ शकतात आणि जितके जास्त रिव्हिजन असेल तितका जास्त स्कोर हा येतो म्हणजे येतोच. कारण रिव्हिजन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्कोरला आणि स्कोर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रिव्हिजनला. तुम्ही कितीही मोठे मोठे बुक्स वाचा, कितीही वेळा वाचा, त्याचा फायदा होणार नाही. परंतु तुम्ही जेव्हा त्याच्या नोट्स काढता आणि नोट्सची रिव्हिजन करता तेव्हा त्याचा फायदा होतो. नोट्स काढणं हे कंपल्सरी आहे. त्याला एक्सक्यूज नाही, त्याला ऑप्शन नाही. तिथे आळस करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट आहे, 3-4 वर्षापासून जे प्रिपरेशन करत आहेत, 3 ते 4 पकडू शकता तुम्ही, 3ही नाही, जे 4 वर्षापासून प्रिपरेशन करत आहेत परंतु त्यांची अजून एकही प्रिलिम्स निघाली नाही, तर मला वाटतं अशा लोकांनी 2024 हा फायनल अटेम्प्ट ठेवायला पाहिजे. त्यांनी, म्हणजे मी तुम्हाला डिमोरलाइज करत नाही किंवा डिमोटिवेट करत नाही, पण आपल्याला प्लॅन बी कधी करायला पाहिजे हे योग्य वेळेत कळलं पाहिजे. नाहीतर आपल्या हातातून तेलही जाऊ शकतं आणि तूपही जाऊ शकतं. अनलेस तुम्हाला कुठलाही चांगला बॅकग्राऊंड आहे किंवा नाही. तुमच्या घरचा जर बॅकग्राऊंड चांगला असेल, भरपूर शेती आहे किंवा वडील सरकारी नोकरी करतायत किंवा काही उत्पन्नाचा ठोस असा स्रोत असेल, तर तुम्ही अजूनही ट्राय करू शकता. तुम्ही पाहिजे तेवढा वेळ घेऊ शकता. परंतु जर तुमच्या घरी असं काही नसेल तर मात्र 2024चा अटेम्प्ट हा तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे, इतक्या इमानदारीने द्यायला पाहिजे आणि तो शेवटचा ठरवायला पाहिजे. एकतर यशस्वी व्हा किंवा प्लॅन बी शोधा, असा तुमचा 24चा अटेम्प्ट हा असला पाहिजे. तर बघा, आता आपण येऊया ॲक्च्युअल मुद्द्याकडे आपल्या, आणि तो म्हणजे राज्यसेवा आणि संयुक्त यांचा एकत्रित अभ्यास कसा करता येईल. आता हा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे या दोन्हींच्या सिलेबसचं कंपॅरिझन करणे.
हे कंपॅरिझन केल्यावर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जर राज्यसेवेचा अभ्यास केला प्रिलिम्सचा, तर त्यामध्ये संयुक्त प्रिलिम्सचा अभ्यास हा होऊन जातोच. उलट राज्यसेवेला काही मुद्दे एक्स्ट्रा आहेत, ते तुम्हाला संयुक्त प्रिलिम्सच्या वेळी करावे नाहीत लागणार. त्यामुळे दोन्ही प्रिलिम्सचा अभ्यास एका वेळी होऊ शकतो का, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. समजा राज्यसेवा प्रिलिम्स जरी झाली, तुमचा प्रिलिम्सला चांगला स्कोर आला, तर तुम्ही राज्यसेवा मेन्स करता करता सुद्धा संयुक्त पूर्वपरीक्षेचा अभ्यास हा करू शकता. आणि जे सध्या गट ब गट क च्या मेन्सला आहेत, राज्यसेवेच्या मेन्सला आहेत, ते त्यांचा मेन्सचा अभ्यास करता करता सुद्धा राज्यसेवा प्रिलिम्स आणि संयुक्त प्रिलिम्सचा अभ्यास हे करू शकतात. म्हणजे तुम्ही कोणतंही परमिटेशन कॉम्बिनेशन विचारा, तुम्ही राज्यसेवा आणि संयुक्त 2024 यांच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यास एकत्रितपणे करू शकता. तर आता आपण बघूया सब्जेक्ट वाईज आपण कसं करता येईल. तर पहा, पहिल्यांदा आपण इतिहास बघू, इतिहासचं कंपॅरिझन करू. इतिहासच्या बाबतीत राज्यसेवेसाठी भारताचा इतिहास आहे. भारताचा इतिहास म्हणजे यामध्ये तिन्ही घटक येतात, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आणि कंबाईनला फक्त आधुनिक भारताचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्सला जर इतिहास केलं तर कंबाईनचा हा घटक त्यामध्ये पूर्ण होऊन जातो. आणि विशेष महाराष्ट्राच्या भारांशासह आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या दोन्ही घटक एकच आहेत. त्यामुळे तुम्ही इथे जेव्हा इतिहास कंप्लीट करता तेव्हा ते इथे कंप्लीट होतंच. उलट तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्स झाल्यावर प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास बाजूला टाकला तरी चालू शकतो. तुम्ही राज्यसेवा मेन्सचा इतिहास करता करता सुद्धा कंबाईन प्रिलिम्सचा इतिहास करू शकता. तसेच सध्या असणाऱ्या मेन्सच्या सोबत सुद्धा तुम्ही या दोन्हीच्या प्रिलिम्सचा अभ्यास करू शकता. पुढे भूगोल, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. इथे बघा, राज्यसेवेला महाराष्ट्र, भारत आणि जग या 3 लेवलचा भूगोल आहे, प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक. आणि इथे काय दिलंय, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह हे दिलंय. परंतु यामध्ये सुद्धा जगाचा पण भूगोल आहे आणि भारताचा पण भूगोल आहे. सध्या आता इथे भारताचं पर्टिक्युलरली मेन्शन जरी केलं नसलं तरी तुम्ही कंबाईन प्रिलिम्सचे जर क्वेश्चन्स पाहिले तर त्यामध्ये भारताचे भूगोलचे क्वेश्चन्स तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे तुम्ही जर राज्यसेवा प्रिलिम्सचा अभ्यास केला तर तुमचा कंबाईन प्रिलिम्सचा भूगोल सुद्धा सोपा होऊ शकतो. तसेच सध्या असणाऱ्या राज्यसेवा मेन्सच्या अभ्यासासोबत सुद्धा तुम्ही कंबाईनच्या प्रिलिम्सचा अभ्यास करू शकता. आणि संयुक्त गट ब गट क च्या मेन्ससोबत सुद्धा तुम्ही राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेच्या महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोलचा अभ्यास हा तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. पुढे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र बघूया आपण. राज्यशास्त्राच्या बाबतीत बघा, राज्यसेवा प्रिलिम्सला काय सांगितलंय, भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन. तर यामध्ये काय येतं, संविधान येतं. संविधानचा अभ्यास दोन्हीकडे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. राजकीय प्रणाली याचाही अभ्यास दोन्हीकडे उपयोगी पडणार आहे. पंचायती राजवर सुद्धा संयुक्त पूर्वपरीक्षेला प्रश्न असतात. नगर प्रशासनवरही असतात. सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न यावर सुद्धा हल्ली गट ब गट क च्या प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्स करता तेव्हा हे होतं. आणि सध्या तुम्ही परत राज्यसेवा मेन्स, संयुक्त मेन्सला जरी असाल तरी सुद्धा या दोनचा अभ्यास त्यामध्ये कव्हर होतो. तुम्हाला फक्त पुढे जाऊन त्याची रिव्हिजन करायची. आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. आता इथे पर्टिक्युलर टॉपिक मेन्शन केलेत राज्यसेवेमध्ये अर्थशास्त्राचे. आणि राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी अर्थशास्त्र हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. खूप कमी कंटेंट करावा लागतो त्यासाठी आणि तुम्हाला खूप जास्त आउटपुट मिळू शकतं. आणि त्यामध्ये सार्वजनिक वित्त हा चॅप्टर संयुक्त पूर्वपरीक्षेला खूप महत्त्वाचा आहे. तिथे मार्क देऊन जातो. म्हणजे 15 पैकी तुम्ही काही वर्ष तर असेल की 15 पैकी 4 प्रश्न सुद्धा सार्वजनिक वित्तावर आलेले आहेत. आणि सार्वजनिक वित्त हा टॉपिक खूप सोपा आहे समजायला. आपल्या चॅनलवर त्याचे PYQ सुद्धा अपलोड केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा या दोन्हीसाठी एकत्रितपणे करू शकता. चालू घडामोडी दोन्हीही एक्झामला महाराष्ट्र, भारत आणि जग या 3 लेवलच्या चालू घडामोडी आहेत. तुम्हाला सेमच रेफरन्स वापरायचा आहे, सेमच अभ्यास करायचा आहे, वेगळं काहीच नाही आहे. पुढे सामान्य विज्ञानच्या बाबतीत संयुक्त पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा या दोन्हीचं सामान्य विज्ञान हे सेमच आहे. त्यामुळे तिथे पण अगेन तुम्हाला राज्यसेवेला अभ्यास केला की संयुक्तला तो उपयोगी पडणारच आहे. आणि शिवाय जे सध्या गट ब गट क च्या 23च्या मेन्सला आहेत त्यांना तर तो अभ्यास मेन्सला सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही गट ब गट क ची मेन्स जर करत असाल आणि त्यातही जर तुम्ही क्लर्क या पोस्टसाठी अभ्यास करत असाल तर तुम्ही असं समजू नका की 23पर्यंत तर आपण गट क ची मेन्सच करणार आहोत, मग पूर्वचा अभ्यास कधी करायचा. तुमच्या गट क च्या मेन्सच्या सिलेबसमध्ये प्रिलिम्सचा खूप पोर्शन कव्हर होतो. सामान्य विज्ञान कव्हर होतं, पर्यावरण कव्हर होतं, बुद्धिमापन चाचणी, अंकगणित करणार आहात आणि शिवाय आपण मागे जे सब्जेक्ट पाहिले ते सुद्धा त्यामध्ये कव्हर होऊन जातात. त्यामुळे तो प्रश्न तुम्हाला पडू देऊ नका आणि त्यामुळे खचून जाऊ नका. पर्यावरण हे फक्त राज्यसेवा प्रिलिम्सला करायचे आणि जे सध्या मेन्सला आहेत, राज्यसेवा असेल किंवा 23ची गट ब गट क मेन्स असेल त्यांनी तर ते केलेलंच असणार आहे. बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित या बाबतीत प्रॅक्टिस ही तुम्हाला कॉन्स्टंटली करावीच लागणार आहे. बघा, तुम्ही आत्ता मेन्सला असाल, गट ब गट क च्या तर करतच असणार आहात आणि शिवाय त्यानंतरही त्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्सला CSAT मध्ये होणार आहे आणि शिवाय संयुक्त पूर्वपरीक्षेच्या एक्झाममध्ये सुद्धा
ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. 15 मार्क असतात संयुक्त पूर्व परीक्षेला या 2 घटकांवर. आणि तो बऱ्याच लोकांना असा घटक आहे की GS चांगला असेल तर हा घटक वीक असल्यामुळे प्रिलिम्स निघत नाही. आणि बऱ्याच लोकांना असं आहे की GSचा थोडाफार अभ्यास जरी राहून गेला तर या घटकावर कमांड असल्यामुळे त्यांची संयुक्तची प्रिलिम्स ही निघत जाते. त्यामुळे हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही गट ब गट कच्या मेन्सला असाल तर तुम्हाला त्याचा फायदा करून घेता येऊ शकतो. अशा प्रकारे आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा यांचा एकत्रितपणे अभ्यास कसा करता येतो याची माहिती घेतली. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला जर याबाबतीत अजून काही शंका असेल किंवा काही समस्या असेल किंवा काही सजेशन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.